अमरावती परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये आता एक नवी माहिती पुढे येते। मुख्य आरोपी अयान अहमदनं रीलसाठी वापरलेली काळ्या रंगाची थार गाडी पोलिसांनी जप्त केली। 2 पिस्तूल देखील त्यांनी जप्त केल्याची माहिती कळते आणि अटकेतल्या 4 आरोपींची आज पोलीस कोठडी संपणार आहे। 4ही आरोपींना अचलपूर न्यायालयामध्ये आज हजर करण्यात येणार आहे। पोलिसांनी आरोपी एफाज खानकडून लॅपटॉप, टॅब आणि हार्ड डिस्क जप्त केल्याची माहिती कळते। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे आपल्याबरोबर थेट अमरावतीमधून जोडले गेलेत। अनिरुद्ध, आज महत्त्वाचा दिवस आहे। मुख्य आरोपी अयान अहमदनं रीलसाठी वापरलेल्या काळ्या रंगाची थारही जप्त केली आहे, पिस्तूलही जप्त केल्याचं कळतंय। आज पोलीस कोठडी संपतीये, त्यामुळे काय पुढच्या कार्यवाहीकडे सगळ्यांचं लक्ष असेल, काय तपशील आहे? नक्कीच आता जर पाहिलं तर अमरावतीच्या परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणात रोज नवनवीन खुलासे जे आहेत ते समोर येत आहे। अशामध्ये जर पाहिलं तर काही दिवसाआधी या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याने जे आहे ती रील बनवण्यासाठी एक थार वापरली होती आणि त्या थारमध्ये नोटाचं बंडल, आयफोन आणि पिस्तूल हे सुद्धा होतं। आणि आता अखेर ती थार जी आहे ती जप्त करण्यात आलेली आहे। पोलिसांकडून ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यामधून 2 पिस्तूल सुद्धा जप्त करण्यात आलेले आहेत। हे पिस्तूल नेमके असली आहे की नकली आहे याचा शोध सध्या पोलीस घेताना आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत। आणि ही जी थार आहे ती प्रजापती नावाच्या एका माणसाची असल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळे आता पोलिसांनी या थार आणि त्या थार मालकावर कारवाई केल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहिलं तर सध्या एकूण 8 आरोपी अटक आहे आणि 8 पैकी 4 आरोपींची पोलीस कोठडी जी आहे ती आज संपत आहे आणि त्यापैकी 4ही आरोपींना आज पोलीस जे आहे ते न्यायालयात हजर करणार आहे। त्यांना पुन्हा त्यांचा जो आहे तो PCR मागण्यात येणार आहे। त्यामुळे आता न्यायालय या 4 आरोपींचा आणखी किती दिवस PCR वाढवून देते याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि पोलीस आज नेमकी काय नवीन खुलासा करते याकडेही लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय। निश्चित अनिरुद्ध, या सर्व घडामोडींवर जरूर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण चर्चा करूया। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।